वीर सावरकरांचं तुम्ही काढलेलं चित्र दिल्लीला आपल्या पार्लमेंटमध्ये लागलं. आज मुख्यमंत्री दालनात बाळासाहेबांचं चित्र जे तुम्ही काढलं ते तिथे लागले आणि असे बरेच चित्र तुम्ही काढलेली आज देशभरात लागलेली आहेत. आणि त्यावेळेला राजीव गांधी पंतप्रधान ओपनिंगला येणार होते. खूप मोठा इव्हेंट होता आणि ऐन वेळेला त्यांचं सगळं झाल्यानंतर त्यांना ते महात्मा ज्योतिबा फुलेंचं पेंटिंग हवं होतं आणि ऐन वेळेला या लोकांच्या लक्षात आलं की पेंटिंग तयार नाही आहे. ते मला विचारलं की असं असं आहे. म्हटलं मीटिंगला मला बोलवलं. मी म्हटलं हो करूया ना. तेव्हा चंद्रकला 15 दिवसाचं आहे. जर का तुझं नाव कमावलंस तर कमावलंस, खराब झालं चित्र तर राजीव गांधी पंतप्रधानांच्या समोर तुझं नाव खराब होईल आणि कायमची उठशील तू आर्ट फील्डमधून. नमस्कार, मी संकेत नाईक. स्वागत आहे तुमचं माझा मराठी उद्योजकच्या आणखीन एका नवीन पॉडकास्टमध्ये. रिअल लाईफ सुपर हिरो आपल्या आजूबाजूलाच असतात. ते आपल्याला शोधता आले पाहिजेत आणि एकदा का ते सापडले, त्यांना भेटलात, गप्पा मारलात की आयुष्यातलं नैराश्य जे आहे ते सहज सोप्यापणे निघून जाईल आणि एक वेगळी ऊर्जा मिळेल. आजच्या पॉडकास्टमध्ये असाच एका सुपर हिरोला भेटूया ज्यांना आम्ही शोधलं आहे आणि तुमच्यासमोर आणलं आहे पॉडकास्टच्या निमित्ताने. ऐकूया, भेटूया सौ चंद्रकला कदम, अ नॅशनल लेवल पोर्ट्रेट आर्टिस्ट. मॅडम नमस्कार. नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं माझा मराठी उद्योजकमध्ये. धन्यवाद. कशी होती दिवाळी? दिवाळी नेहमीसारखीच माझी. लहानपणचे जे उत्साह होता तो आता कमी झालाय, पण एकंदर मी गावाला इथे राहायला आल्यामुळे मुंबईचा मुक्काम हलवून आता मला इकडची दिवाळी, जी निसर्गातली जी दिवाळी आहे ती मला फार म्हणजे फॅसिनेटिंग झाली किंवा एक आनंददायी झाली असं मला वाटतं. एक वेगळीच. दरवर्षी मी यायची आई असताना, पण यावेळची जरा जास्त मला वाटली आनंददायी झाली कारण मी कायमची इथे राहायला आले मुंबई सोडून. पण मग आपण तुमच्या बाकी बिझनेसबद्दल, मी बिझनेस नाही म्हणणार, यू आर अन आर्टिस्ट बेसिकली, त्या वर्टिकलबद्दल बोलूच. पण बराच काळ तुम्ही मुंबईत राहिलात. म्हणजे तुमचं करिअरची सुरुवात तुम्ही जे स्कूल्स ऑफ आर्ट्समधनं तुमचं बॅचलर्स ऑफ फाईन आर्ट्स केलं 1983मध्ये आय गेस. त्याच्यानंतर करिअर तुमचं अख्खं मुंबईमध्ये घडलं आहे. तिथून अलिबागमध्ये तुम्ही पुन्हा एकदा वास्तव्य केलं. आता का, त्याच्या मागचं काय? खरं बोलायचं म्हणजे तुम्ही सगळे आता अलिबागकरच आहात तुमची टीम. आणि माझा मूळ जन्म, माझा भाग धोकोडेच्या बाजूला, एक भाग मांडव्याच्या बाजूला येतो. तिकडे माझा सुईणीच्या हाती जन्म झाला. म्हणजे माझी नाळ जी आहे ती भागावर पुरलेली आहे. त्याच्यामुळे जरी मी मुंबईला गेलेले असले, इतकी वर्ष जरी काढलेली असली, तरी माझं इकडचं जे नातं आहे अलिबागचं किंवा गावचं जे मातीशी जुळलेलं नातं आहे ते कधीच तुटू शकलं नाही. म्हणजे जरी मी मुंबईला गेले कामानिमित्त म्हणा, नोकरीनिमित्त म्हणा किंवा शिक्षणानिमित्त म्हणा, पण माझं मन कायम इथे ओढ घेत राहिलं आणि मला कधी तसं रमले नाही. पण जसे चाकरमानी कोकणातले जातात पण त्यांचं गणपती होळी इकडे होतो, तसं माझं झालं. म्हणजे मी शेवटी मुंबई ते मुंबई. तुम्हाला जेव्हा नाव कमवायचं असेल किंवा काही कुठेही गेला, आर्टिस्ट म्हणा किंवा कोणी, शेवटी मुंबईला जे एक ग्लॅमर म्हणा किंवा काही एक ऑपॉर्च्युनिटी आहे त्या तुम्हाला मुंबईला गेल्याशिवाय त्या बाहेर येत नाहीत. तर आता इथे पण शहरीकरण झालंय तसं काही. आता तुमची टीमच बघा, इथे तुम्ही सगळं व्यवसाय तुमचा आता चांगला जोरात सुरू केलाय. तर झालं असं की अलिबागकर आपल्या एक त्यांचं एक सांगायची गोष्ट म्हणजे मुंबईच्या जवळ असल्यामुळे जरी मी इकडे मुंबईला असले तरी वडिलांबरोबर आणि आईबरोबर मी लहानपणापासून माझं जाणं येणं येते. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे अलिबागकरांचा एक पाय भाऊचा धक्का आणि एक पाय रेवसला कायम असतो. म्हणजे किती तुम्ही अलिबागकरांना कुठच्याही मुंबईला राहणारे विचारा, ते तुम्हाला तेच सांगतात. त्यावेळेला लॉन्चेस होत्या, आता खूप मोठ्या मोठ्या हे झालेल्या आहेत, आता खूप सोयी झालेल्या आहेत. पण त्यावेळेला लॉन्चमधून म्हणजे कायम शुक्रवार रात्र झाली की आम्हाला असं म्हणजे किंवा पोटामध्ये असं कधी हे शनिवार रविवार शाळांना सुट्टी असायची, शाळा कॉलेज काही. त्याच्यामुळे तो एक पाय इथे आणि एक पाय तिथे कायम असायचा. त्याच्यामुळे माझं अलिबाग सुटलं नाही. म्हणजे असं तळ्यात मळ्यात कायम चालू असायचं. आणि नंतर मग नोकरी, व्यवसाय, शिक्षणाच्या निमित्ताने जरी आम्ही तिथे राहायला गेलो तरी माझं मन इथेच ओढ घेत गेलं. छान. मीही तो अनुभवलाय. कारण 12वी झाली अलिबागमध्येच RCF स्कूलमध्ये. त्यानंतर इंजिनिअरिंग करता आणि मग पुढे नोकरी करता मला मुंबईत मी जवळजवळ 12 वर्ष होतो. पण तसं शुक्रवार एकदा आला की शनिवार रविवार अलिबागमध्ये. आणि बरं वाटतं की आम्ही किंवा आमच्यासारखी बरीच लोक पुन्हा अलिबागमध्ये येतात आणि स्वतःचा व्यवसाय चालू करतात. किंवा तुमच्यासारखा एक मोठा आर्टिस्ट ज्यांनी नॅशनल लेवलला एक नाव कमवलं किंवा अलिबागचं नाव पण मोठं केलं, तो पुन्हा एकदा अलिबागमध्ये वास्तव्याला आला. तेही जाणून खूप बरं वाटतं.
मला ना म्हणजे मी तुम्हाला पहिल्यांदा मला वाटतं एक महिना झाला असेल आपण भेटलो, इंटरॅक्ट केलं. मला एक सवय आहे की मी एखादा जेव्हा मूवी बघतो किंवा एखादं जेव्हा पुस्तक वाचतो तर त्याच्यात एक व्यक्तिरेखा असते, एक आपण कॅरेक्टर म्हणून सोप्या भाषेत, किंवा कधी कधी स्टोरीज ऐकायचो लहानपणी पुस्तकात असायच्या, ते व्यक्तिरेखा मला ॲक्च्युअल लाईफमध्ये कुठे कोणाच्यात दिसते का हे शोधायचं एक आवड म्हणा की एक हॉबी म्हणा. आणि जेव्हा तुम्हाला पहिल्यांदा भेटलो ना तर मला एक मराठी मला वाटते 4th-5वीत असेल, एक पुस्तकात एक धडा होता, पांढरी केस हिरवी मने, त्यात माई म्हणून एक कॅरेक्टर होता आय गेस. तुम्हाला जेव्हा पहिल्यांदा भेटलो ना तर ते कॅरेक्टर मग डोळ्यासमोर माझ्या उभं राहिलं की वय तुमचं जरी झालं असेल तरी पण मनाने तुम्ही तितक्याच तरुण आहात. आणि मला वाटतं एक आर्टिस्टची ती एक खासियत मी म्हणेन की तो कितीही वय झालं तरी पण तो मनाने तरुण असतो. आणि तुमच्याशी जेव्हा बोललो, तुमची जेव्हा स्टोरी ऐकली तेव्हा मलाही असं वाटलं की कारण सेटबॅक प्रत्येकाला बसतात की अरे मग माझे सेटबॅक तर काहीच नाही आहेत मग मी म्हणेन. त्यामुळे ती पॉझिटिव्हिटी त्या दिवशी आली आणि तेव्हा ठरवलं की एक पॉडकास्ट तुमच्याबरोबर झाला पाहिजे. आणि तुमचेही बरेच इंटरव्ह्यू नॅशनल चॅनलवर झालेले आहेत आणि तुम्ही ते असून सुद्धा, इतकं मोठं काम असून सुद्धा आम्हालाही हो म्हणालात पॉडकास्टसाठी, त्याबद्दल मी ऑन कॅमेरा तुमचे आभार पुन्हा एकदा मानेन. आता तुमच्या कलेकडे येऊया. तुम्ही बरेच अवॉर्ड्स मिळवलेले आहात. मला वाटतं बरेचसे तुमचे पेंटिंग्स भारतभर लागलेले आहेत. त्याच्यातले प्रामुख्याने सांगायचं झालं तर वीर सावरकरांचं तुम्ही काढलेलं चित्र सुवर्ण क्षण तुमचा हो आयुष्यातला दिल्लीला आपल्या पार्लमेंटमध्ये लागलंय. मला वाटतं तेव्हा आपले एपीजे अब्दुल कलाम त्यांच्या हस्ते तुमचं सत्कारही झाला होता. तो सुवर्ण क्षण असेल तुमच्या आयुष्यातला. किंवा गुजरातच्या विधानसभेत ही तुमचं चित्र लागलेलं आहे, तुम्ही काढलेलं चित्र. आज मुख्यमंत्री दालनात बाळासाहेबांचं चित्र जे तुम्ही काढलं ते तिथे लागले. आणि असे बरेच चित्र तुम्ही काढलेली आज देशभरात लागलेली आहेत. तर त्याच्याबद्दल जाणून घेऊ. पण ही जी कला आहे ही तुम्हाला कुठल्या टप्प्यावर वाटलं की अरे माझ्यातनं एक कला दडली आहे आणि एक आर्टिस्ट म्हणून मी माझं करिअर पुढे नेऊ शकते? कारण तो एक जो पॉईंट असतो तो खूप महत्त्वाचा आहे. कारण बऱ्याच वेळेला नाहीतर आपण करिअर अशा ठिकाणी करतो जिथे बाकी कोणीतरी सांगितलं म्हणून आणि पैसा मिळेल म्हणून. पण आवड आहे तिथे जर करिअर केलं तर मग त्याला काय कुठे रिटायरमेंटची गरज नाही लागत. दुग्ध शर्करा अगदी लहानपणापासून सुरुवात करायची झाली तर आमच्या घराण्यातच चित्रकला आहे. म्हणजे माझे काका चांगले आर्टिस्ट आहेत अजूनही. हां, म्हात्रे, माझं मूळची मी म्हात्रे. माझे वडील चांगले आर्टिस्ट होते पण दुर्दैवाने त्यांना जे अकॅडमिक शिक्षण जे घ्यायला लागतं ते मिळालं नाही. पण चित्रकला त्यांच्या हातामध्ये होती. लहान असताना आम्ही परळ आर्यन भट्टची विद्यार्थिनी, परळची. तिकडे आम्हाला शिकवायला ज्या ताई म्हणायचो आम्ही त्यावेळेला, शिशु वर्ग असायचा त्यावेळेला. आता जी KG किंवा नर्सरी वगैरे असं असतं तो प्रकार. तर तिथे डबा खायची जी सुट्टी असायची आम्हाला, तर त्या ताई आमच्या फळ्यावरती काही चित्र काढायच्या आणि त्याच्यापुढे सुभाषित वगैरे लिहायच्या. तर त्या सफरचंद, बोट वगैरे अशा काही. तर मी डबा खायच्या सुट्टीमध्ये डबा खायचं सोडून मी ते चित्र काढत बसायचे पाटीवर. त्यावेळेला पाट्या होत्या. तर त्यांना जरा आश्चर्य वाटलं की बाकीची मुलं डबा खातात, खेळतात आणि सगळं, ही मुलगी अशी वेगळी का आणि नुसतं चित्रच काढत का बसते. तर त्यांचं जरा ते लक्षात आलं माझं वेगळेपणा. मग त्यांनी माझ्या वडिलांना आणि आईला बोलवून सांगितलं की ही मुलगी अभ्यास करायच्याऐवजी जास्त चित्र काढण्यामध्ये तिचं मन रमतं, तुम्ही जरा लक्ष द्या. आणि वडिलांना ते समजलेलं, म्हणजे आधी त्यांच्या लक्षात आलेलंच होतं. तर अशा प्रकारे मला शाळेतून पहिला मला त्यावेळेला मला काही समजत नव्हतं. त्यावेळेला हार्डली मला वाटते मी 3-4 वर्षाची वगैरे असेल. पण मला ते खेळणं किंवा ह्याच्यामध्ये मला जास्त रुची नसायचीच. ताई आज काय चित्र काढणार, मी त्यांना जाऊन विचारायचे आज तुम्ही काय काढणार. मग ते पाठीवरती गिरवत बसायचं, डबा खायचा राहिला बाजूला, असं व्हायचं. तिथून माझी सुरुवात झाली. आणि माझे काका ते दिवसभर, आम्ही सगळे एकत्र राहायचो पहिल्यांदा परळच्या एका लहान खोलीमध्ये. तर ते पण दिवसभर आहे ना टेबलावर बसून काय ना काहीतरी गिरबडत असायचे. मला काय कळायचं नाही पण ते काहीतरी मग त्यांच्या पाठीवरून डोकावून बघायचं काय करतात. त्यांना ते आवडायचं नाही मी बघते ते, पण मग मला ते कुतूहल असायचं काय. मग त्यांचं नाव असायचं, त्या लोक त्यांना रिस्पेक्ट द्यायचे. हां, तर मग मला वाटलं आपण पण आता असं काहीतरी करूया कागदावर, म्हणजे लोक आपल्याला रिस्पेक्ट देतील, हे जे डोक्यामध्ये होतं. पण मला त्याच्यापेक्षाही जास्त ना ते करताना जो एक आनंद मिळायचा ना, म्हणजे अभ्यास करताना म्हणा किंवा खेळताना म्हणा, तो नाही मिळायचा. पण मला चित्र काढताना मला असं खूप असं हलकं फुलकं असं वाटायचं की आपण
इथेच काय आपण आर्टिस्ट व्हायचं असं मला त्यावेळेला मी 4थीमध्ये जाईपर्यंत ना मला ते आपण आर्टिस्ट व्हायचं, काकांसारखं आर्टिस्ट व्हायचं हे माझ्या डोक्यात. आणि वडिलांनी पण मग कधी मला असं ना बुकिश केलं नाही, तू अभ्यास कर, हे चित्र काय काढते, पूर्वीच्या काही म्हणायचे ना भिकायचे डोळे चित्र काढणं वगैरे, तसं त्यांनी मला कधीच नाही. आणि मुलगा मुलगी हा फरक कधीच केला नाही. मला एक भाऊ आहे. तर त्यांनी मला ते मेन प्रोत्साहन मला माझ्या वडिलांनी आणि माझ्या शाळेने दिलं. तिथून माझी ती सुरुवात झाली की आपण चित्रकार व्हायचं. पैसा पाहिजे किंवा असं असं काय नाही, आपल्या मनाला ज्याच्यातून आनंद मिळतो, मन रमतंय ते करण्यात. तिथून ते शाळेतून मला प्रोत्साहन दिलं गेलं. त्याच्यामुळे मी नशीब माझं म्हणजे मला सुपरशक्ती कुठे असेल त्यांनी मला इथे अलिबागमध्ये जन्माला घातला, निसर्गरम्य ठिकाणी. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझं आईचं घर पण सासवण्याला, त्याच्या समोर करमरकरांचं, जगप्रसिद्ध करमरकरांचं शिल्पालय आहे. आणि माझ्या वडिलांचं मांडव्याला म्हणजे बंदराजवळ. हे दोन्ही समुद्रकिनारी असल्यामुळे ना मला तासन तास मी ना कोळीवाड्यात किंवा कोळ्यांच्या तिथे त्या रमायचे. मी मला खूप आवडायचं त्यांचं ते दिवसभर त्यांची जी लगबग चाललेली असायची, जाळं उचला किंवा ते होड्या ढकला किंवा ते आल्यानंतर मासे आल्यानंतर टोपल्या, त्यांचं जे हाहाकारी आणि सगळं चालायची ना हालचाल, ती मला इतकं मला असं खूप काहीतरी वाटायचं. समुद्र जो उफाळता असतो तो, इवन बोटी जेव्हा सोडायचे ना त्यावेळेला त्या बोटीच्या बारीक बारीक आहे. खरं चित्रकार म्हणजे काय, मेन निरीक्षणातून तुम्ही शिकता. तुमचं कान, नाक आणि सगळे डोळे बिळे सगळे तुमचे पंचेंद्रिय आहेत ना, ते उघडी ठेवलीत ना, ते ऑब्झर्वेशन तुम्हाला जास्त मदत करतं, कुठच्याही कलाकाराला म्हणा कोणालाही. तर ते माझं ना ते होडी जाताना ना ते पाणी कसं साईडने असं वरती येतं ना, ते मला कळायचं नाही की होडी पाण्यात जाते, बुडत कशी नाही, फक्त पाणी असं वरती उडतं. या बारीक सारीक गोष्टी आहेत ना. मला वडिलांनी पाटकोरे पेपर आणून दिले होते ऑफिसमधून, त्यांचे जे ते अकाउंटंट होते. तर पाटकोरे पेपर मी घेऊन बसायचे समुद्रावरती, माझ्याबरोबर माझी मावशी असायची. आणि मग तिथे बसून आहे ना मी तासन तास आपले ते कोळीवाड्यातले कोळणी कशा जातात, त्यांचं ते नेसणं त्यांचं वेगळं असतं. त्यांची नऊवारी आपल्या नऊवारीसारखी नसते, वेगळी असते, एकदम घट्ट बांधणीची. मग ती साडी कशी नेसतात, ते सगळं बारीक सारीक गोष्टी आहेत ना. मी लहानपणापासून माहिती नाही देवाने मला इथे का जन्माला घातलं, पण ते ह्या सगळ्या गोष्टी मला निरीक्षण करून मी कलाकार व्हावं अशी कदाचित त्याची रचना असेल, काय माहित नाही. पण मग अलिबाग सारख्या रम्य ठिकाणी मला जन्माला घातला, त्याचा काहीतरी हेतू असेल त्याच्या पाठीमागे. अशा रीतीने माझा हे पुढे 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 मग मला हायस्कूलला गेल्यानंतर सुदैवाने खूप चांगले शिक्षक मिळाले. दिनेश परब म्हणून, त्यांनी माझे कलागुण हेरले. त्यांनी म्हणजे कोणी ना शाळेने पण मला कशी जबरदस्ती केली नाही की तू अभ्यास की अभ्यास कर. कारण त्यावेळेला ना आपलं एक असं वातावरणच असं होतं की अभ्यास म्हणजे सगळं, बाकी स्पोर्ट्स म्हणा किंवा इतर ऍक्टिव्हिटीज म्हणा ह्याच्याकडे एवढं लक्ष नसायचं कोणाचं. आत्ता सगळीकडे पालक खूप असे हे झालेत, हुशार झालेत, कुठे मुलांचं अकल आहे ते बघून ते ना प्रोत्साहन देतात, मोटिवेट करतात त्या फील्डमध्ये. पण त्यावेळेला असं काही नव्हतं. पण असं असताना सुद्धा ना नशिबाने माझं सुदैव म्हणा, माझे स्टार चांगले म्हणा, काही म्हणा, सगळे मला माणसं चांगली मिळत गेली, शाळा चांगली मिळाली, माझे पालक मला उत्तेजन दिलं, सगळ्यांनी मला खूप प्रोत्साहन दिलं. आणि माझं बालपण खूप श्रीमंत गेलं थोडक्यात सांगायचं तर. आणि श्रीमंत अलिबाग सारखं निसर्गरम्य मला गाव मिळालं. किंवा अलिबागचं पण भाग्य म्हणेन की अलिबागला आज इतका मोठा कलाकार मिळालाय किंवा आर्टिस्ट ज्यांनी म्हणजे नॅशनल लेवलला अलिबागचं नाव आज गाजवलंय. हे सगळं करत असताना एक प्रश्न असा विचार, कारण तुम्ही खूप छान मुद्दा मांडलात की तुम्हाला पालकांनी पण प्रोत्साहन दिलं. तर एक पालक म्हणून आपण आपल्या मुलाच्यात किंवा मुलीच्यात एक आर्टिस्ट दडलाय हे कसं ओळखायचं आणि मग त्यांना प्रोत्साहन कसं द्यायचं? बघा, जन्मताच आहे ना कोणी विद्वान किंवा नसतो, म्हणजे लिहायला अबकडं लगेच किंवा ABCD लिहायला सुरुवात करत नाही. सगळ्यात पहिलं तुम्ही बघा, मुलं हातात खडू किंवा पेन्सिल घेऊन भिंती रंगवतात. ते काय करतात, ते अबकडं नाही लिहित. ते अगदी जेव्हा अज्ञानी असतात ना, त्यांना काहीच शाळेत नर्सरीत कुठे जात नसतात, त्यावेळेला खडू घेऊन ते भिंतीवरती चित्र गिरबटतात किंवा काहीतरी रेषा गिरबटतात. ते मुळात त्यांना सगळेच आर्टिस्ट असतात. तुम्ही त्याच्यातलं काहीतरी म्हणजे तुम्ही ते लक्षात दिलं पाहिजे, पालकांनी ना तिथे लक्ष दिलं पाहिजे की हे नेमकं काय करतात ते कशा. किंवा काय काय मुलं बघा, ते मेकॅनो सारखी खेळणी असतात, त्याच्यामध्ये ते रमतात, त्यांना अभ्यास त्यांना नको असतो. तर तुम्ही ते पालकांना माझं असं म्हणणं आहे की ते कशात रमतात ना त्यांच्या पुढ्यात टाका सगळं, त्यांना रंगू दे, रंगामध्ये त्यांना अंगावर उडवू दे रंग, काही करू दे, पण ते कशात काय करतात ना, रमतात ना ते बघा.
जबरदस्ती करू नका, कारण जबरदस्ती केली की ते मारून मुटकून मग त्याला काही अर्थ राहत नाही. त्याच्यामुळे त्याच्यात काय गुण आहेत ना, नुसतं आर्टिस्टच नाही, दुसरे पण काही गुण असू शकतात. काय काय जण मुलं बघा, खेळणी दिली की ते पहिले मोडतोड करणार आणि मग ते जोडायचा प्रयत्न करणार. म्हणजे तो कोण आहे, इंजिनियर आहे की आर्किटेक्ट कोण आहे ते तुम्ही शोधा. म्हणजे त्याला कशात मन रमतं ना, हे माझं पालकांना सांगणं आहे. त्याचं बालपण तुम्ही हिरावू नका. आणि ह्याच विषयावर एक छान मूवीही आला होता आमिर खानचा, तारे जमीन पर. खूप सुंदर मूवी आहे आणि हा विषय खूप चांगल्या प्रकारे हाताळला गेला त्या मूवीमध्ये. मी म्हणेन हे सगळं करत असताना तुमचं करिअर एकाकडे मी म्हणेन पीकवर असताना, तुम्ही मला जसं मागच्या टायमालाही सांगितलं, तुम्हाला संधिवाताचा त्रास झाला. खूप वेळा आता व्यवसायात जेव्हा मी वावरतो, आम्ही बघितलंय की बिझनेस 3-4 वर्ष 5 वर्ष बिझनेसला देतात, सक्सेस नाही मिळाला की सोडून निघून जातात लोक, किंवा कुठल्याही करिअरमध्ये. पण तुमच्याकडे इतका मोठा इम्पॅक्ट पडला, संधिवाताचा त्रास झाला, त्याच्यातनं तुम्ही बाहेर पडलात आणि कलेला सोडलं नाहीत आणि त्याच्यानंतरही पुन्हा उभारी घेतलीत. तो काळ कसा होता, त्याच्या आधी चंद्रकला कदम ॲज अन आर्टिस्ट कशा होत्या आणि नंतर काय चॅलेंजेस आले? कारण ऑब्व्हियसली खूप मोठा आजार आहे. म्हणजे त्यावेळेला बाळंतपणानंतर मला 6 महिन्यांनी दुर्दैवाने हे झालं. त्याच्या आधी मी या इकडे घरी आले की या झाडावरून त्या आंब्याच्या, आमच्या जे बाग आहे त्याच्यात उड्या मारायची फांदीवरून तिकडे. इतकी मी तंदुरुस्त होते, बघा साधा ताप सर्दी खोकला काही माहिती नव्हतं. पण बाळंतपणानंतर जरा थोडंसं दुर्दैवाने काही घटना अशा घडल्या की त्याच्यात मला ते संधिवाताने झकडलं, म्हणजे स्नायू सगळे. पण त्यावेळेला ना, म्हणजे देवाच्या मनात ते नव्हतं की हिला असंच ठेवायचं किंवा मला उभारी द्यायची. अशी एक घटना घडली माझ्या आयुष्यात. काय झालं की त्यावेळेला सुवर्ण महोत्सवी वर्ष होतं विधान भवनाचं. आणि त्यावेळेला राजीव गांधी पंतप्रधान ओपनिंगला येणार होते. खूप मोठा इव्हेंट होता आणि ऐन वेळेला त्यांचं सगळं झाल्यानंतर त्यांना ते महात्मा ज्योतिबा फुलेंचं पेंटिंग हवं होतं. तर ते राहिले होते, फक्त 15 की 20 दिवस राहिले होते. आणि ऐन वेळेला या लोकांच्या लक्षात आलं की पेंटिंग तयार नाही आहे. म्हणजे चॅलेंजिंग होते. आमचे जे डीन होते त्यावेळेला, तर सरकारी पहिल्या ठिकाणी जातं जेव्हा सरकारी काम आहे ते सरकारी, आमचं जे स्कूलाफाडी सरकार. तर त्यांनी खूप सगळे रेडीमेड, तर काय ज्योतिबा फुलेंची फोटो मिळतात, पेंटिंग नाही. विधानभवनात सगळी पेंटिंग्ज आहेत चांगल्या मोठ्या मोठ्या आर्टिस्टची. तर विचारलं त्या, मी स्पेशालिटी माझी पोर्ट्रेटमध्ये आहे. सगळे मला पोर्ट्रेट आर्टिस्ट म्हणून जास्त ओळखतात. तर मला विचारलं त्यांनी, चंद्रकला असं असं आहे. तोपर्यंत मी बाहेर पडले होते कॉलेजमधून जस्ट शिक्षण घेऊन. तर असं असं आहे. मी त्या सरकारी काही कामकाजामध्ये, मी चित्ररथ वगैरे अशा ह्याच्यामध्ये मी कमिटीवरती होते, त्याच्यामुळे ते ओळखत होते मला. आणि माझे सर होते ते पहिले, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे. आणि मी पोर्ट्रेट करते, एकमेव महिला त्यावेळेला पोर्ट्रेटमध्ये. हां, त्याच्यामुळे ते ओळखत होते. ते मला विचारलं की असं असं आहे. म्हटलं, मीटिंगला मला बोलवलं. मी म्हटलं हो करूया ना. तेव्हा चंद्रकला 15 दिवसाचं आहे, जर का तुझं नाव कमावलंस तर कमावलंस, खराब झालं चित्र तर राजीव गांधी पंतप्रधानांच्या समोर तुझं नाव खराब होईल आणि कायमची उठशील तू आर्ट फील्डमधून. हां, हे त्याने म्हटलं. मी सर चॅलेंज घेतलं. आणि नेमकं त्यावेळेला मला ना बाळंतपणात संधिवाताचा आजार, जस्ट म्हणजे मला जेमतेम मला चालता येत होतं, मला चालता पण येत नव्हतं. तर सरांनी मला फोन करून असं असं सांगितल्यावर मी म्हटलं चॅलेंज घेऊया, बघूया. झालं, जिंकले तर जिंकले, जुगाड. मी जिंकले तर जिंकले, नाही तर मग बाजूला. मी कॅनव्हास सरांना म्हटलं, सर मी तुम्हाला 13 दिवसात तुम्हाला देते ज्योतिबा फुलेंचं पेंटिंग करून. त्यांची पहिली पुस्तकं होती, त्याच्यात सगळी त्यांची माहिती काढली. त्या कोणत्या प्रकारचे वेश परिधान करायचे, पागोटं, कांबळं, त्यांचे जाडे बरडे कपडे, जॅकेट, हे सगळं त्याचा मी पटापट अभ्यास केला. प्रत्यक्ष त्यांना तर कोणी बघितलेलंच नाही आहे. आणि त्यांचा एक फोटो नशिबाने माझ्याकडे त्यावेळेचा ब्लॅक अँड व्हाईट एक जुना होता. हां, त्याचा क्लोजअपचा मी अभ्यास केला, क्लोजअप केला त्याचा फोटो. त्यावेळेला काय असं हे नव्हतं, आपले आधुनिक काही साधनं नव्हती. तर कॅनव्हास धडधडत तर होतंच मला, म्हणजे आयुष्यात म्हणजे सगळं पणाला लावलं होतं मी. आणि ते पेंटिंग मोठं होतं, म्हणजे 6 फुटाचं पेंटिंग होतं ते. आणि तेवढा मोठा कॅनव्हास भरायचा होता 13 दिवसामध्ये आणि रंगाने. सगळं केलं, सगळं अभ्यास केला. आणि ते तशा अवस्थेत, म्हणजे माझं बाळ छोटं होतं त्यावेळेला खूप, तशा दुखणाऱ्या हातपायाच्या अवस्थेत मी तो कॅनव्हास लावला घरी. पेंटिंग ते 10-12 दिवसामध्ये पूर्ण करून दिलं. पुढे ते सुकायला हवं होतं, कारण ऑइल पेंट लगेच सुकत नाही. फ्रेम तर आम्ही आधीच करायला दिली होती, कारण आधीच्या ज्या पेंटिंगच्या फ्रेम्स होत्या त्याचा नमुने त्यांनी तयार करून ठेवलं होतं, त्याप्रमाणे माप घेऊन. ते पेंटिंग तयार झालं. सर बघायला घरी आले, त्यांनी ओके केलं. आणि त्याच्यानंतर त्याला फ्रेम करून ते पेंटिंग तिथे लावलं.
सगळ्यांनी सुटकेचा श्वास सोडला. माझ्या आयुष्यातलं म्हणजे संधिवात झाल्यानंतरचं केलेलं मोठं पहिलं म्हणजे देवाने मला उठवलं किंवा इन्स्पायर केलं की तू हे काम कर. त्यावेळेला मला सुरुवातीला भीती वाटली, पण नंतर मी सगळं ते विसरून गेले आणि म्हटलं आपलं काम आहे ना, आपण काम करायचं प्रामाणिकपणे. शेवटी सक्सेस देणं न देणं हे वरती हातात आहे. पण लोकांना ते पेंटिंग आवडलं, ॲप्रिशिएट केलं, ते लागलं ते वरती. राजीवजींनी त्याचं उद्घाटन केलं. त्यावेळेला लता दिदी पण आल्या होत्या त्यावेळेला, आणि मुख्यमंत्री मला वाटते शरदरावजी होते आणि बरीच मोठी मोठी माणसं होती, कारण 100वा वर्ष मोठा समारंभ होता. पूर्ण अख्ख्या भारतभर तो दाखवला लाईव्ह TV वरती. माझा सत्कार केला त्यावेळेला राजीवजींच्या हस्ते. असे जवळून 1 फुटाच्या अंतरावरून त्यांना मी सत्कार माझा स्वीकारला. मला बघायला मिळालं, माझं नशीब चांगलं. आणि ते झालं. म्हणजे मला त्याच्यातून मला एक असं हे झालं की इन्स्पिरेशन मिळालं त्या चित्रानंतर, की बाबा संधिवात जरी असला तरी तुम्ही ते काम करताना ना मला कधी जाणवत नाही. ते कळा ज्या वेदना असतात ना त्या काम करताना मला कधी जाणवत नाही. एकदा काम करून झालं की मग थोडा त्रास होतो, पण काम करताना ना सगळं विसरायला होतं. तिथून मला देवाने उठवलं असं मी म्हणेन, देवाची कृपा म्हणेन. आणि तुमची जिद्द, जिद्द तर हवीच. त्याच्याशिवाय तुम्ही आता कितीतरी अशा आपण व्यक्ती हल्ली व्हिडिओचे इतके व्हॉट्सअपवरती काय 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 व्हिडिओ येत असतात. जिद्द तर हवीच. जिद्द नसेल तर मग काहीच अर्थ नाही. तुम्ही आत्ता जे बोललात की जे वीर सावरकरांचं तुम्ही काढलेलं चित्र आज दिल्ली किंवा गुजरातच्या विधानसभेतही लागले, तो तुमचा सुवर्ण क्षण होता आयुष्याचा. त्याच्याबद्दल थोडंसं जास्त माहिती दिलीत किंवा जाणून घ्यायला आवडेल. पार्लमेंटमध्ये त्यावेळेला सभापती आपले लोकसभा अध्यक्ष मनोहर जोशी सर, त्यावेळेला त्यांनी ते ठराव मंजूर करून घेतला वीर सावरकरांचं पेंटिंग. कारण ते सावरकरांचं मुळात पेंटिंग लावायचं की नाही ह्याच्यावरच मुळात पहिला वादळ चाललं होतं. आणि सराने एकदम कसं काय गनिमी कावा कसा शिवाजी महाराज तसं ते गनिमी काव्याने ते गदारोळ जो झाला तो लावायचं की नाही ह्याच्यामध्ये तो ठराव पास करून घेतला की वीर सावरकरांचं पेंटिंग लावायचं. ते माझ्या आईने मला फोनवरून, आई अलिबागला राहायची, म्हणजे इथे राहायची या घरात, तिने मला फोन करून सांगितलं, अगं अशी अशी बातमी मी ऐकली ह्याच्यावर रेडिओवरती. त्यावेळेला आई रेडिओ, तिने मला फोन करून रातोरात सकाळी मी ताबडतोब पहिली ॲप्लिकेशन घेऊन सरांकडे गेले, मनोहर जोशी सरांकडे, आणि म्हटलं मला हे काम करायचं आहे. वीर दैवत आहे तो, अख्ख्या आपल्या पूर्ण भारताचं म्हणा किंवा अख्ख्या जगाचं म्हणा, ते एक दैवतच वीर सावरकर म्हणजे. म्हटलं मला एक संधी असं. आणि मनोहर जोशी सर ओळखायचे, कारण मी त्याच्या आधी महाराष्ट्र शासनाची बरीच कामं केलेली होती आणि पोर्ट्रेट्सची. तर त्याच्यामुळे सर मला ठीक आहे, आपण प्रयत्न करूया, फक्त एकच करा की आधी कुठे डिस्क्लोज करू नका की हे काम तुम्ही करताय म्हणून, कारण आधीच खूप ते गोंधळ चाललेला आहे. मी म्हटलं ठीक आहे सर. त्यांनी मला साईज वगैरे सगळं कळवलं, त्याप्रमाणे ते पेंटिंगचं काम मला मिळालं. आणि पहिलं आम्ही बाळासाहेबांना दाखवलं, ते माननीय बाळासाहेब, त्यांच्या घरी गेलो. त्यांनी मला काही थोड्याशा त्याच्यामध्ये चेंजेस करायला सांगितले, त्याप्रमाणे चेंजेस केले. मला फोन केला की ह्यांना एअर इंडियाला, कारण आम्ही ते नेणार होतो पार्सल पॅक करून ट्रेनने. म्हटलं हे असं इतका महान माणसाचं पेंटिंग तुम्ही ट्रेनने पार्सल करून देणार, वेडे आहात का? त्यांची बोलायची पद्धत. मग त्यांनी एअर इंडियाला फोन केला. त्यांच्या एका फोनवर दुसऱ्या दिवशी त्यांचं ते पार्सल डिपार्टमेंटचं, पॅकिंग डिपार्टमेंटची माणसं आली, खूप भारी सामान घेऊन आले पॅकिंगचं. ते पेंटिंग इतकं सुंदर पॅक केलं आणि ते विमानाने दिल्लीला गेलं. आम्ही ट्रेनने गेलो. त्याच्यानंतर आम्ही सावरकरांचे सुपुत्र, आता नाही आहेत ते, विश्वासराव सावरकर आणि त्यांची सूनबाई, ते दोघंही तसे म्हणजे हँडिकॅपच होते झालेले. मग त्यांना पण विमानाने न्यायची व्यवस्था केली समारंभाला. आणि तिथे पोचलं आणि समारंभ थाटात साजरा झाला. त्यावेळेला जरा थोडा तिकडे पण जरा थोडासा गोंधळ झाला, कारण आधीच गोंधळ चालू असल्यामुळे मग APJ राष्ट्रपतींच्या हस्ते ते त्याचं अनावरण झालं. पण या सगळ्या गोंधळामुळे ते स्वतः पण थोडेसे हे झाले होते, धास्तावले होते. मग त्याने सांगितलं मी भाषण वगैरे काय करणार नाही, फक्त अनावरण करणार. आणि तिथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पार्लमेंटमध्ये सगळ्यात पहिल्यांदा मराठी जयोस्तुते हे त्या वीर सावरकरांची कविता तिथे वाजली. संपूर्ण इतिहासामध्ये फर्स्ट टाइम तिथे गाजली. त्यावेळेला सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू होते. आणि आपल्याकडचे शेकापचे आमदार त्यावेळेला, म्हणजे त्यांचा ह्याच्याशी काही संबंध नाही, पण एक अलिबागमधली मुलीला हे काम मिळालं, महिलेला, ह्याचा त्यांना अत्यंत अभिमान होता. आणि ते स्वखर्चाने, बाकी सगळे
बाकीच्या राजकारणी सगळे होते, परंतु एक शेकापचे अलिबागमधले एक महत्त्वाची व्यक्ती ती तिथे केवळ अलिबागमधली मी म्हणून तिथे हजर त्यांनी सॅल्यूट करायला ही फार अभिमानाची गोष्ट. आणि हे लागलं 28 फेब्रुवारीला त्यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी पार्लमेंटमध्ये. आणि मग ते बघून माननीय आत्ताचे पंतप्रधान, त्यावेळेला तत्कालीन ते मुख्यमंत्री होते नरेंद्र मोदी साहेब, गुजरातचे मुख्यमंत्री, त्यांनी मला बोलवून घेतलं आणि सांगितलं की आपल्याला मे मध्ये त्यांची जयंती असते, तर त्यावेळेला आपल्याला हे पेंटिंग लागायला. तोपर्यंत मध्ये 1 महिन्याचा काळ येऊन गेला होता आणि दिवस पण फार थोडे होते. होईल का, ऑर्डरची वाट बघू नका, त्यांची कामाची पद्धत म्हणजे ऑर्डरची वाट बघू नका, तुम्ही कामाला लागा. मी म्हटलं मला फक्त साईज द्या, तुमच्या आधीचे पेंटिंगची जी साईज असते त्याप्रमाणे आपल्याला कामं करायला लागतात ना, बाकीच्या पेंटिंग्स पण सिमिलॅरिटी दिसायला पाहिजे. ते मी कळवायचं आम्ही काम करतो, तुम्ही फक्त कामाला लागा. दुसऱ्या दिवशी मला ताबडतोब तिकडच्या माणसांचा फोन आला आणि मी ते काम मेमध्ये त्यांचं वीर सावरकरांचं दुसरं पेंटिंग तिथे लागलं. त्यावेळेला उपराष्ट्रपती भैरोसिंग शेखावत आले होते आणि खुद्द नरेंद्र मोदी साहेब तिथे त्यावेळेला मुख्यमंत्री म्हणून हजर होते आणि बाकीचे मोठी सगळ्या व्यक्ती होत्या. अशा रीतीने 2 माझ्या आयुष्यातली ते फार मोठ्या सुवर्ण संधी, माझ्या आयुष्याला सोन्याचा परीस लागला असं मी म्हणेन. मी खूप छान आयुष्याला लागलेला हा माझ्या. म्हणजे तुम्हाला बाळासाहेबांना प्रत्यक्षात भेटता आलं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि आज तुम्ही काढलेलं बाळासाहेबांचं जे चित्र आहे ते मुख्यमंत्री दालनात लागलेलं आहे. खूप छान. थोडंसं अगदी आउट ऑफ बॉक्स जाऊन प्रश्न विचारतो की 40 वर्षाचा करिअर आहे आणि गेल्या 10 वर्षात टेक्नॉलॉजी बऱ्याच पेसने अपग्रेड झाली आहे. तर एक कलाकार म्हणून टेक्नॉलॉजीमुळे काय फायदे झालेत किंवा काय निगेटिव्ह काय इम्पॅक्ट आहे का ह्या कलेवर? नाही का माहितीये, कारण आता मी बघते डिजिटल पेंटिंग्स वगैरे सगळी आलेली, पण ते ना जे ओरिजिनल आपण जे हाताने जे करतो ना त्याचं तो जिवंतपणा जो आहे ना तो त्या डिजिटल ह्याच्यामध्ये ते फ्लॅट वाटतं. ते म्हणजे सिनेमाचे पोस्टर कसे असतात त्याच्यामुळे जो आर्टिस्टचा जो ओरिजिनल जो हात आहे ना त्याला कधी मरण नाही आहे असं मला वाटते, असं माझ्या दृष्टीने. आता बघा ना, जुनी गाणी तुम्ही बघा, हिंदी म्हणा मराठी म्हणा, आता तुम्ही सगळं ते काहीतरी ऑटोमॅटिक यंत्रावरती आधी पहिलं ते संगीत करून घेता, मग नंतर ते जोडता वगैरे, असं काय काय प्रकार म्हणजे मला काय माहिती नाही तेवढलं. पण जुनी जी गाणी जी महिनोन महिने तुम्ही तालीम करून जी आहेत ऍक्च्युअल वाद्य वाजवून रेकॉर्ड केली जायची, ती तुम्ही अजूनही बघा. अगदी आता तुमची पिढी ऐकते, तुमच्या नंतरची पिढी पण ती ऐकेल. त्याच्यातला जो गोडवा आहे ना ती आता पुढे मागे तुम्ही ते करून आणि काय मशिनरी हलवून ते त्याच्यात जो आनंद आहे ना तो वर्षानुवर्ष तो कधीच जाणार नाही. येस. तुमची आणखीन एक बाजू आहे, म्हणजे एक पोर्ट्रेट आर्टिस्ट म्हणून तुम्ही जे तुमचे चित्र आज इतक्या देशभरात लागले तो एक भाग झाला. दुसरा भाग असा की तुम्ही एक सोशल कॉज म्हणून बोलूया आपण, पूर्ण देशभरात पोलिसांनाही मदत करता. तर तेही ऑन कॅमेरा ऐकायला आवडेल आणि ऑडियन्सलाही जाणून घ्यायला ते आवडेल की कशा प्रकारे. त्याचं असं झालं की आमचे माझ्या मिस्टरांचे मित्र पोलीस त्यांची बहीण तिला दुर्दैवाने हुंड्याच्या ह्याच्यामध्ये जाळून मारली गेली आणि ते खूप दुःखी होते. ते आमच्याकडे यायचे नेहमी, आमच्या जवळच राहायचे, मुलुंडला मी पहिले राहायचे. तर त्यांनी सांगितलं अशी माझी बहीण असं झालं मला तिचं. कारण दुर्दैवाने त्यावेळेस पूर्वीच्या काळी कसं फोटो नसायचे ना आपल्या डोक्यात असं काय नसतं की आपण फोटो काढून ठेवावे, पुढे आपण कोण हार घालेल असं काही नसतं आपलं. तर त्यांनी फोटो नाही आहे तिचा, पण मी तिचं वर्णन करू शकेन. आणि आम्ही सगळी भावंड, प्रत्येकामध्ये तिचं काय काय डोळे नाक असं हे आहे. 2 भाऊ आम्ही आणि ती एकुलती एक बहीण होती. तर त्यांनी मला वर्णन करून सांगितलं, त्याप्रमाणे एक रफ स्केच तयार केलं, त्यांना दाखवलं, त्यांनी ते ओके केलं. आणि नंतर मी तिचा रंग कसा होता वगैरे रंगवताना मला त्याचं वर्ण सगळं हे लागलं, तर त्यांनी मला वर्णन केलं, त्याप्रमाणे मी रंगवून त्यांना चित्र पूर्ण करून दिलं. तो एवढा मोठा पोलीस डिपार्टमेंटचा माणूस तो रडला ढसाढसा. त्याला ते खूप फेरलं. तर मला ताई तुम्ही हे करता, जर का वर्णन करून जर का तुम्ही एवढं काम करू शकता न बघितलेल्या माणसाला, तर तुम्ही पोलीस डिपार्टमेंटला मदत का नाही करत? तसं मी आधी ऐकलं होतं की स्केचेस वगैरे करतात, पण मी कसं सिरियसली घेतलं नव्हतं ते, असंच आपलं तर ते मी म्हटलं ठीक आहे, मला तुम्ही कॉन्टॅक्ट्स द्या, म्हणजे कोणाला तुम्हाला कधी गरज लागली मुलुंड स्टेशनला वगैरे तिथून पहिलं सुरुवात करू. तेव्हापासून मग त्यांनी मला मुलुंड स्टेशनमध्ये जेवढ्या काही
मर्डर केसेस किंवा मारहाणीच्या किंवा लुबाडणुकीच्या, चेन स्नॅचिंग, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गुन्हेगारांचे पळून गेलेले गुन्हेगार असे त्यांनी ज्यांनी त्यांना बघितलेलं आहे, आय विटनेस. हां, आणि ते मला माझ्याकडे आणि माझ्याकडे सगळं रजिस्टर मी नोंदवून ठेवलेलं आहे प्रत्येकाचं. हां, तर त्याप्रमाणे ते आणि 80% माझं परफेक्ट येतं, म्हणजे ते पोलीस म्हणजे त्यांना पकडतातच. हां, इतकं. अगदी लेटेस्ट सांगायचं म्हणजे प्रीती राठी केस, ती बॉम्बे सेंट्रलला ती नोकरीला म्हणून आली होती दिल्लीहून. ओके. आणि तिच्या बाजूचा मुलगा होता, त्याला ते त्याच्या काय आतल्या घरातल्या काहीतरी तुलनात्मक आईवडील टॉन्टिंग करायचे, त्याच्यामुळे तो तिच्यावर खूप जळायचा. आणि तिला चांगली नोकरी मिळाली, बॉम्बे सेंट्रलला उतरल्या तो तिच्या पाठीमागेच होता, ॲसिड तिच्या तोंडावर फेकलं आणि तो पळून गेला. ही फेमस गाजलेली केस आहे ती. तर त्यावेळेला ती मुलुंडमध्ये तर माझं हे झालंच होतं, माहिती झाली होती पोलीस डिपार्टमेंटला. तर त्यांनी पूर्ण क्राईम बेंच सकाळपासून त्यांचे CCTV कॅमेराचं फुटेज घेऊन ते माझ्या घरी आले आणि मला म्हणाले की असं असं आहे बघ, जमत असेल तर फार उत्तम, तिथे सस्पेक्ट 3-4 पकडलेले आहेत तर ते कारण रेल्वेच्या तिकडचे CCTV एवढे काय क्लिअर नसतात ना असे. आणि तो धावत होता, म्हणजे ती पण तिच्या पाठीमागे फेकल्यानंतर तो पळत गेला. तर पळतानाचं तर आणखीनच हे येणार, अस्पष्ट येणार. पण एका ठिकाणी त्याचं दुर्दैव आणि माझं सुदैव असं की जिथे छत प्लॅटफॉर्मवरचं तुटलं होतं तिकडे नेमकी त्याची कॅप खाली पडली आणि त्याची हेअरस्टाईल दिसली. हेअरस्टाईल अशी होती आणि तो हुशार तसंच ते टाकून तो तोंडाचा रुमाल न करता तसाच पळत सुटला. आणि तिथे 3-4 लोकांना ज्यांनी पकडलेलं होतं त्याच्यामध्ये कोणाचीच हेअरस्टाईल अशी नव्हती. त्यांनी मला फोटो दाखवले. नंतर मग मी ह्यांना सांगितलं, रफ स्केच केलं मला जसं जमेल तसं, कारण अगदी अस्पष्ट असल्याने. मी म्हटलं त्याचे केस हे अशा आहेत, तुम्ही अशा केसवाल्या माणसाला पकडा. तर त्यांनी त्या मुलाने हुशार इतका, त्याने ते राजेश खन्ना स्टाईल असं ते असं फुलासारखं काहीतरी हेअरस्टाईल करून घेतली होती दिल्लीला पोचल्यानंतर. त्याच्यामुळे तो लक्षात येत नव्हता हा तोच आहे. पण त्याचं आय कार्ड आणि जुनं जे होतं कॉलेजचं त्याच्यामध्ये त्याची हेअरस्टाईल ती होती. ओके. हां, त्याच्यामुळे तिकडनं प्रफुल्ल भोसले त्यावेळेला त्याच्यावरती होते, त्या संपूर्ण टीमवरती काम करत. त्याने तिकडनंच माझ्या घरातून फोन लावला की या मुलाला ठेवून द्या, त्याला सोडू नका. तिथूनच ते अटक झाली आणि मग पुढे मग ते इतिहास झाला. तो त्याला अटक झाली, मग ते सगळं त्याला जेल झाली सगळं. पण तिला न्याय मिळाला प्रीती राठीला. त्याच्यानंतर माणगावची स्टेशन वॅगन फोडली, त्याच्यामध्ये सोन्याच्या लगडी कुरिअर, त्यावेळेला फेमस कुठचं ते कुरिअरवाला, त्याच्यातून त्या माणगावच्या त्या ह्याच्यातून ते कुरिअर सोन्याच्या लगडी घेऊन जायचे. आणि ते ठराविक ठिकाणी सिग्नल आला ते गाडी थांबायची, एक 5-10 मिनिटाचं स्टॉपिंग असायचं. त्यावेळेला पूर्ण ते ह्याचं जे लगडींचं हे होतं ते खाली केलं. आणि नंतर ते कळलं की चोरी झाली, त्या कुरिअरवाल्याला कळलं की. तर मग मला इकडनं माणगाव रेल्वे आपल्याचे हे न्यायला आले होते, रात्री गेले मी. त्यावेळेला ज्याला सस्पेक्ट म्हणून पकडून ठेवला होता, म्हणजे ज्याने बघितलं चोराला, असं तो सांगत होता की सिग्नलवर मी अमुक त्या मालगाडीतून उतरताना बघितलं वगैरे, असं तो स्टोरी करून सांगत होता. तर त्याला मी विचारलं, बाबा मला सांग कसं. तर तो गडबड म्हणजे नीट सांगे ना. एकदा म्हणाला मी पाठीमागे बसलो होतो, एकदा मला मी असं तोंड केलं होतं, एकदा मला काळोख होता. तर जरा गडबड करायला लागला. मला ते इतकी वर्ष मी 38 वर्ष मी करते, तर त्यावेळेला 38 वर्ष नव्हती झाली. पण मला मी पोलीस सांगितलं ह्यांना बाहेर येऊन की तुम्ही मी काढलंय स्केच, पण ते काय मला हे नाही आहे, तुम्ही ह्यालाच जरा तुमचा पोलिसी खाक्या दाखवा, माझा संशय त्याच्यावर आहे. आणि मग त्याला दणका दिल्यावर त्याने कबूल केलं की तो सूत्रधार होता. हा, त्यानेच बाहेरून कडी बिडीने आतून तो हे करून त्याने सगळं ते काहीतरी प्लॉट केला होता आणि तो सापडला. त्याच्यानंतर पुण्याला जे बॉम्बस्फोट झाले, टेररिस्ट सायकलमध्ये बॉम्ब ठेवले होते, त्यावेळेला मला पुण्याच्या रेल्वे त्या पोलिसांनी तिथे असं गुपचूप घेऊन गेले होते. तिथे जंगलामध्ये सारखं असं ते पोलीस स्टेशन आहे, एकटीलाच घेऊन गेले होते. मग तिकडे ते बऱ्याच जण सायकलवाले सगळे ते भाड्याने सायकली देतात ना, ते भाड्याची सायकल होती ती, ज्याच्यात बॉम्ब ठेवला होता ते, त्यांना सगळं पकडून ठेवलं होतं. मग एका खोलीमध्ये प्रत्येकाला बोलून तिथल्या एकाने मला इन्फॉर्मेशन दिली की ज्याने त्याला संशय वाटत होता, ज्याने बॉम्ब ठेवला असा अतिरेकी, त्याचा एक कान फाटलेला होता. आता हे त्याने पोलिसांना सांगितलं नव्हतं, पण त्याने प्रत्येकाला एकट्याला सोडायचे खोलीमध्ये. बरोबर. आणि मी एका खोलीमध्ये बंद. कान फाटलेला त्याची आहे, तर तुम्ही त्या कान फाटलेला कोण तुम्ही सस्पेक्ट पकडलेला असेल त्याच्याकडे लक्ष द्या. सापडला. 80% म्हणा. म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की
सिनियर सिटीजन जरा घाबरतात वर्णन करायला. त्यांना भीती वाटते की उद्या 5-6 महिने त्याला अडकवून ठेवतील आणि नंतर परत आम्ही एकटे राहतो घरात. पण लहान मुलं नाही घाबरत. लहान मुलं ना त्यांच्या लक्षात इतकं मायन्यूट बारीक बारीक गोष्टी त्यांच्या इतक्या लक्षात येतात आणि इतकं सुंदर वर्णन करतात ना ते लहान मुलांचं मला खूप मदत होते. खूप वेगळा अनुभव आहे म्हणजे पोर्ट्रेट आर्टिस्ट म्हणून स्केचेस काढणं आणि हा एक वेगळा चॅलेंजिंग गेम म्हणून. काही समोर नसताना त्या माणसाची बघा आपण काल कुठची भाजी खाल्ली आपल्या लक्षात नाही राहत, पण हा मर्डर किंवा मारहाण या केसेस अशा असतात ना की त्या माणसाच्या ना मनात जाऊन बसतात आणि ते मी बोलतं कसं करताना त्याच्यावरती अवलंबून आहे. ते सगळं असं मेमरी बाहेर येते त्यावेळेला, ती जरी आतमध्ये दडलेली असली ना. त्याच्यामुळे बोलतं करणं हे महत्त्वाचं आहे आणि तिची ते मनात जे भीती असते ना ती बाहेर काढणं महत्त्वाची आहे. त्याच्यामुळे खूप चॅलेंजिंग आहे ही जी गोष्ट आहे ती. आणि खूप तुम्हालाही त्याच्यातनं वेगवेगळे अनुभव येत असतील, वेगवेगळ्या प्रकारची लोक भेटत असतील. हो वेगवेगळी लोक म्हणजे इन्कम टॅक्स चुकवण्यासाठी आपलंच दुकान दुबाडून चोराने दुबाडलं असं ते लगेच आहे ना. आता इतक्या वर्षाच्या अनुभवाने ना ते कळतं लगेच त्यांच्या बोलण्यावरून किंवा त्यांच्या वागण्यावरून. मग मी सांगते गुपचूप पोलिसांना की तुम्ही इकडे तिकडे शोधण्यापेक्षा इथेच मुळात दणका मारा. पण जसं तुम्ही म्हणाल तर तुमच्या बाबतीत तसं काय घडलं का बाबा कधीतरी कोणतरी नंतर कॉल करून बोललाय किंवा कळलं त्याला? नाही माझ्या ना या मुलाखती टीव्हीवर पण ओपन झालेल्या आहेत, माझ्या नावासकट, माझ्या घरच्या पत्त्यासकट आणि मासिकांमध्ये पण आल्यात, पेपरमध्ये पण आल्यात पत्त्यांसकट, माझ्या फोटोसकट. पण मला कधी त्रास नाही झाला किंवा मला कधी भीती नाही वाटली. आपण अलिबागकर जाती हे कणकर म्हणा किंवा काटक म्हणा. आता नाहीतर मला या संधिवातातून मी उठून एवढी कामं केलीच नसती. आपलं पाणीच अलिबागचं तसं आहे. आता समजा एक तरुण किंवा एका मुलीला तरुणांना या क्षेत्रात यायचं असेल तर एक्झॅक्टली काय एज आहे? तुम्ही मगाशी सांगितलं की पालकांनी कसं ओळखावं, पण मग ती प्रोसेस काय आहे, त्याचं एक काय म्हणू एक प्रॉपर चॅनल काय आहे? तुम्ही ना लहान मुलांना ना ट्युशनला वगैरे चित्रकलेच्या घालू नका. अच्छा. त्याला रंगात खेळू दे. त्याला हवं, त्याला आवडत असेल समजा रंगात खेळायला तर त्याला रंगात खेळू आणून दे. रंग कागद भिजवू दे, त्याला सगळं जमीन खराब करू दे, काही होऊ दे, पण त्याला खेळू द्या. म्हणजे त्याचं ना सूर्य कधी कधी हिरवा दाखवेल किंवा म्हणजे सूर्य पिवळाच दाखवायला पाहिजे असं ते ठराविक कल्पना असतात, तसं नसतं. लहान मुलांना ना कशातही काही रंग दिसत असतात त्यांच्या कल्पनेने, स्वप्नातले रंग असतात त्यांचे. ते त्यांना जबरदस्ती करू नका की हे हातपाय असेच पाहिजेत असंच पाहिजे, असं काय नाही. त्यांना जसं फील होतं ना, त्यांना जसं भासतं ते समोरचं निसर्ग म्हणा किंवा व्यक्ती म्हणा, तसं त्यांना रमू दे. त्यांच्यावर जबरदस्ती नका करू. समजा त्याचं नसेल तिथे कल तर काही वर्षांनी तो आपोआप बदलेल, पण त्याची ती कला जी आहे ना ती लहान असताना जी असेल उमलत तर ते मारू नका. ट्युशन वगैरे घालू नका लहान असताना. पुढे नंतर मोठं झाल्यानंतर तुम्ही त्याला पैलू पाडा. हिरा दगड असतो पहिल्यांदा, त्याला पैलू पाडल्यानंतर तो चमकतो ना, तसं आहे. त्यातलाच प्रकार आहे हा, असं माझं. काही इन्स्टिट्यूट्स आहेत अशा की ज्या तुम्ही सजेस्ट कराल की बाबा यस या इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही ॲडमिशन घ्या किंवा तुमचं स्वतःचं शिक्षण? माझं शिक्षण तर जे मध्ये झालंय, पण आता इथे देवरुखला एक छान आता बाळासाहेब पित्रे म्हणून इंडस्ट्रियलिस्ट होते, ते कलेचे भोक्ते होते. त्यांनी आमचे भागवत सर जे फाउंडेशनला आम्हाला कॉलेजला शिकवायला होते ते पण देवरुखचे, तर त्यांनी त्यांची स्वतःची जमीन दान केली कॉलेज काढायला या बाळासाहेब पित्रे. ते बाळासाहेब पित्रे यांचा मूळ धंदा आहे, तो बिझनेस होता, तो हाडं वगैरे मोडल्यानंतर जे आतमध्ये रॉड घालतात ना स्टीलचे, त्याचा कारखाना देवरुखमधल्या माणसांना किंवा आजूबाजूच्या 5 ह्याच्यातल्या गावातल्या माणसांना पैसे मिळावे, काहीतरी काम उद्योग मिळावा यासाठी त्यांनी तो तिथे हे टाकला, फॅक्टरी टाकली ती. तर त्यांचे सगळे ऑल ओव्हर वर्ल्ड त्यांचे ते जातात, ते स्टील रॉड्स आहेत ते. पण त्यांनी गावातल्या माणसांसाठी, मुलांसाठी, कारण त्यांना कलागुण त्यांच्यामध्ये ते खूप कलेचे खूप भोक्ते होते आणि कलागुण हेरल्यावर त्यांनी तिथे देवरुखला एक सुंदर डिकॅड म्हणून त्यांनी हे काढले इन्स्टिट्यूट म्हटलं कॉलेजच. ती मुंबई विद्यापीठाला संलग्न आहे, तिथे डिग्री मिळते. तिथे कोल्हापूर वगैरे अशा जे गावातले रत्नागिरी असे लांब लांब ठिकाणी जे त्यांना मुंबईला यायला जमत नाही, गरीब मुलं आहेत, हॉस्टेलला राहायला पैसा नसतो त्यांना, अशांसाठी त्यांनी ती इन्स्टिट्यूट तिथे आपलं कॉलेज तिकडे काढलेलं आहे. तिकडे चांगलं आता गाव. त्याच्यानंतर मला वाटते रत्नागिरीमध्ये आहे, भरपूर ठिकाणी आता नशिबाने चांगल्या संस्था आलेल्या आहेत. मुलं आपणहून स्वतःहून काही शिक्षक पुढे येतात, कला शिक्षक,
ते मुलांना पुढे आणण्यासाठी काही मदत करत असतात. आमचं कॉलेज तर आहेच, ते तर जुनं किती वर्षापासूनचं ब्रिटिशकालीन आहे. रहेजा स्कूल ऑफ आहे बांद्रा, ते अशा भरपूर हे आहेत. आता माझा बहुतेक जास्त इथे कुठच्या संस्थांशी किंवा असं संबंध नाही राहिलेला आहे, पण आहेत बऱ्याच. म्हणजे पण आता समजा आपला पॉडकास्ट जी ऑडियन्स बघते त्यांना कोणाला जर त्यांच्या मुलासाठी किंवा एखाद्या तरुणाला स्वतःसाठी गायडन्स हवा असेल तर तुम्ही गायडन्स द्याल का? म्हणजे का नाही, तुमच्या वतीने मी बोलू शकतो असं की बाबा चला तुम्ही मॅडम आनंदाने बिनधास्तपणे अप्रोच करू शकता? हो आनंदाने. गुड. थोडंसं असं पॉडकास्टच्या शेवटाकडे येता आम्ही गेल्या काही पॉडकास्टमध्ये एक नवीन ट्रेंड असा चालू केला की कुठलाही सोशल इश्यू किंवा मुद्दा त्याच्यावर थोडंसं आपल्या गेस्टचं एक पर्स्पेक्टिव्ह काय हे जाणून घ्यायला आम्हाला आवडतं. आत्ताच नुकतं दिवाळी झाली आहे, पाडवा असतो, तेव्हा बैलांची पूजा केली जाते किंवा बैलगाड्या बाहेर काढल्या जातात. तर बैल म्हटलं हा शेतकऱ्याचा मित्र आहे खरं तर, शेतीसाठी पूरक असं काम. आजकाल शेती तशी फारशी राहिली नाही आहे, आपल्या भागातही राहिली नाही आहे. मला आलेला काही वर्षांचा असा अनुभव की ह्या पाडव्याला पण जेव्हा मी बाहेर पडलो गाडी घेऊन, त्या बैलगाड्यांची शर्यत मेन रोडवर चालू होते आणि त्या बैलांना आपण मारतोय आणि आजूबाजूला ह्या सगळ्या बाईक्स रील काढायसाठी शूट करायसाठी सगळा विचित्र प्रकार आहे तो. तर मला असं वाटलं की परंपरा पुढे गेली पाहिजे, पण मग ती जशी आहे तशीच गेली पाहिजे. तुम्ही काहीतरी त्याच्यात स्वतःच्या हितासाठी किंवा मजेसाठी जे काय त्याला एक वेगळा ग्लॅमरस लुक द्यायला जातं आणि त्याच्यात त्या बैलांचे हाल होतात, कुठेतरी ते पटत नाही मनाला. तुमचा काय पॉइंट ऑफ व्ह्यू आहे याच्यावर? हां बघा, आता आपल्याकडे काय अलिबाग जरी सुधारलं असं किती जरी म्हटलं ना, तरी ग्रामीण भागामध्ये किंवा जे शेतकरी जे आहेत त्यांना मनोरंजन काहीतरी हवंच ना शेवटी. जे टी व्ही किंवा हे ठीक आहे, ठराविक सण आले की ते त्यातल्या त्यांचं मन रमवायचा प्रयत्न करतात. हे बैल पूर्वीच्या काळी ठीक होतं, त्यावेळेला रस्त्यावरती एवढी रहदारी नव्हती. पण आता हे इतकं फॅड झालेलं आहे त्याला. रस्त्यामध्ये माझं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही रस्त्यामध्ये हे करू नका. ही जी हाहाकारी जी आहे, तुम्ही एखादं मैदान घ्या. आता इथे अजून तरी मैदानं शिल्लक आहेत, गोपचार आहेत, तिकडे तुम्ही ह्याच्या स्पर्धा लावा ना बैलांच्या. म्हणजे काय समोरून येणाऱ्या कशी माणसं येतात गाडीतून, कोणी बैलगाडीने ठोकलं किंवा बैलांचा पण कधी कधी तोल जाऊ शकतो. समोरचा ॲक्सिडेंट, फार मोठे भयानक ॲक्सिडेंट होऊ शकतात त्याच्यात. पाटल्या जे स्कूटर मोटरसायकलवाले आहेत, काही होऊ शकतं ना. तर दुर्दैवाने कर्नाटकामध्ये अशी व्यवस्था आहे की यासाठी वेगवेगळी मोठी पटांगणं ठेवलेली आहेत, त्याच्यामध्ये या बैलांच्या स्पर्धा घेतल्या जातात. तसं तुम्ही करा ना, पटांगणं घ्या ना मोठी किंवा शाळांच्या ह्याच्यामध्ये घ्या, तिथे गोल फिरवा ना. शाळांचं पटांगणं कितीशी मोठी असणार तिकडे, किंवा जिथे रहदारी जास्त नाहीये असे काही रस्ते असतील आपल्या इथे अजूनही शिल्लक, तिकडे तुम्ही करा ना. पण हे असं जीवघेणे प्रकार इकडे रस्त्यात करू नका, असं माझं एक सांगणं आहे अलिबागकरांना. ठीक आहे, आपल्या पॉडकास्टच्या माध्यमातून हे तुमचं जे मत आहे ते नक्कीच अलिबागकरांपर्यंत पोहोचवायचा आपण प्रयत्न करूच. धन्यवाद. सो मॅडम खूप खूप धन्यवाद, खूप छान माहिती दिलीत. आणि तुमच्या ह्या पॉडकास्टमधनं एक टेकअवे माझ्यासाठी किंवा ऑडियन्ससाठी असेल की आयुष्यात कितीही अप्स अँड डाऊन्स आले तरी पण सोल्युशन कुठेतरी असतंच, ऑपॉर्च्युनिटी असतात, त्या आपल्याला शोधता आल्या पाहिजेत आणि पुन्हा एकदा स्वतःला मोटिवेट करून उभं राहता आलं पाहिजे. हे ह्या पॉडकास्टचा टेकअवे. तुम्ही दिलेल्या वेळेबद्दल, माहितीबद्दल आणि एक नवीन ऊर्जा जी दिलीत तुम्ही आम्हाला, त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद, खूप आभारी आहे. धन्यवाद, तुमच्या सगळ्या टीमचे धन्यवाद. तुम्ही वेळ काढून मला एवढं अलिबागमध्ये येऊन प्रसिद्ध केलं या माध्यमातून, तुमच्या सगळ्या ब्रॉडकास्टच्या माध्यमातून. त्याच्याबद्दल मी पण तुमची आभारी आहे. नक्कीच, थँक्यू. खूप छान पॉडकास्ट झाला आहे. तुम्ही हा पॉडकास्ट पूर्ण बघितलात त्याबद्दल तुमचे धन्यवाद. आणि हा पॉडकास्ट नक्कीच आणखीन खूप जास्त लोकांपर्यंत पोहोचेल याची काळजी घ्या. त्यासाठी ह्या पॉडकास्टला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि डिजिट्रेकर्स ह्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन पॉडकास्टमध्ये लवकरच भेटू. तोपर्यंत तुमचा निरोप घेतो. सायनिंग ऑफ संकेत नाईक, CEO डिजिट्रेकर्स टेक सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड.